नमस्कार. द टॉक शो पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत नाशिक मधील रिअल एस्टेट प्रॉपर्टीचे विश्वसनीय सल्लागार आणि फार्म हाऊस लँड डेव्हलपर इराज इस्टेट्सचे डिरेक्टर महेश यादव सर. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली मागील 5 ते 6 वर्षापासून आपण या फार्म हाऊस लँडच्या क्षेत्रामध्ये आहोत. त्यामध्ये आपण कस्टमर्सला साईट लोकेशन म्हणजे फार्म हाऊससाठी लोकेशन आयडेंटिफाईड करून देतो. त्यानंतर त्यांना डेव्हलपमेंट आणि त्यानंतर त्यांना प्रॉफिट कसं मिळवून देता येईल रेंटल थ्रू यासाठी मदत करतोय. सुरुवातीला आमच्याकडे बरेच क्लायंट आले होते, इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कशी केली पाहिजे, जेणेकरून आम्हाला सर्व जास्त इन्कम कसा मिळाला पाहिजे, म्हणजे आम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, लँड मध्ये केली पाहिजे, फ्लॅट्स मध्ये केली पाहिजे, की आणखी काही सोर्सेस आहेत तिथे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आपण सजेशन देतो की फार्म हाऊसेस मध्ये सध्या मागच्या तुम्ही बघितलं असेल की 5 ते 6-10 वर्षामध्ये जी इम्प्रूव्हमेंट आली ग्रोथ मध्ये, ऍप्रिसिएशन मध्ये, जसं रेंटल इन्कम मध्ये ग्रोथ आलेली आहे स्पेसिफिकली नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये. तर त्या केसेसमध्ये आम्ही बऱ्याच जणांना सजेस्ट केलं होतं की तुम्ही लँड्स घ्या, तिथं फार्म हाऊसेस डेव्हलप करा, त्यानंतर रेंटल इन्कम तुम्हाला मिळेल. तर तशा पद्धतीने आपण बऱ्याच क्लायंट्सला आपल्या चांगल्या पद्धतीने लँड्स डेव्हलप करून दिले, त्यांना सजेशन दिले वेळोवेळी. आजपर्यंत बरेच असे क्लायंट्स आहेत की त्यांनी पुणे मुंबईपेक्षा त्र्यंबकेश्वरला प्रेफर केलं की त्यांना तशा पद्धतीचं रेंटल इन्कम मिळतं तिथे. तर ते ऍप्रिसिएशन जर कम्पेअर केलं बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्सला ते बीट करत ऍज कम्पेअर टू बाकी इन्व्हेस्टमेंट्स मध्ये. आणि लँड ऍप्रिसिएशन तर खूप जास्त लेवलला आता नाशिकमध्ये आहे ड्यू टू कुंभमेळा, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या सेगमेंटमुळे, सगळ्या पद्धतीमुळे आणि एक सेकंड होमचा ट्रेंड ज्या पद्धतीने वाढलाय त्यामुळे लँडची कॉस्ट खूप जास्त वाढली आणि त्यामुळे ऍप्रिसिएशन त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपला प्रवास चालू आहे. बरेच क्लायंट्स आपल्याला जुडताय, नाशिक मधलेच नाही तर पुणे, मुंबई, बँगलोर, अगदी दुबई, इकडली क्लायंट्स आपल्याला कनेक्ट होत आहे. त्यांना आपण वेळोवेळी तसं गाईड करतोय आणि तशा पद्धतीचे आपण लँड्स त्यांना डिलिव्हर करतोय.